राजमाची जाण्याआधी प्रत्येकाने वाचावं असं हे एक पुस्तक. गोनी दांडेकरांचं लेखन म्हणजे जणू गडकिल्ले आणि निसर्गाची सांगड. उतार वयातील खऱ्या आयुष्याची व्याख्या जाणून घेणाऱ्या बुधा नावाच्या व्यक्तीची ही धडपड म्हणजे माचीवरला बुधा हे पुस्तक. लोणावळ्यावरून कर्जतकडे जेव्हा गाडी जाते त्यावेळी दोन शिखरे आपलं लक्ष वेधून घेतात. ती शिखरे म्हणजे राजमाचीचा परिसर. या पुस्तकामधून गोनी दांडेकरांनी माचीवरल्या या बुधाची कथा निसर्गाच्या सानिध्यात आणि प्राणीमात्रांच्या सानिध्यात कशी व्यतीत झाली हे सांगितलं आहे. राजमाचीला भेट दिल्यानंतर त्या निसर्गाशी तुम्हाला जर एकनिष्ठ व्हायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं. आता तुम्ही निसर्गाच्या सानिध्यातला जो आवाज ऐकला तो या पुस्तकाशी संबंधित असलेल्या माचीवरला बुधा या चित्रपटातील आहे. तुम्हाला जर चित्रपटातील हा क्षण संपूर्ण ऐकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये राजमाची नक्की कमेंट करा.